जय माता दी. आता पितृपक्ष सुरू झाला आहे. तर आता जे आपल्या घरातील मृत व्यक्ती आहे तर त्यांचा फोटो आता आपण बाहेर काढायचा आहे. एरवी तो फोटो आपण असाच कुठेतरी ठेवून देत असतो, पण आता 15 दिवस हे पितृपक्षाचे दिवस आहे. तर यात आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. तर तुमच्या घरातील जी व्यक्ती ज्या तिथीला गेलेली असेल त्या तिथीला त्यांचं श्राद्ध म्हणजे त्यांचं पित्र करायचं आहे. तर त्या फोटोची तुम्हाला 15 दिवस घरात पूजा करायची आहे. तर पित्राचं असं महत्त्व आहे की पित्रामध्ये स्वर्गाचे दार उघडे असतात आणि त्या दिवशी आपले पित्र आपल्याला भेटण्यासाठी येत असतात. अंश रूपात ते आपल्या भोवती वावरत असतात. तर तुमच्या घरातील त्या व्यक्तीचं ज्या दिवशी पित्र असेल म्हणजे श्राद्ध असेल त्या तिथीला तुम्हाला नैवेद्य करायचा आहे. तर एक नैवेद्य तुम्हाला घरावर ठेवायचा आहे, एक नैवेद्य तुम्हाला गाईला चारायचा आहे, एक नैवेद्य तुम्हाला सर्वात प्रथम फोटो पुढे ठेवायचा आहे आणि एक नैवेद्य तुम्हाला कावळ्याला काव करून चारायचं आहे आणि एक नैवेद्य तुम्हाला गंगेला सुद्धा सोडायचं आहे. आणि त्या दिवशी तुम्हाला एक पावणा म्हणजे एक उपास करू 12-12:30 म्हणजे 12च्या आतच तुम्हाला जेवू घालायचा आहे. असं केल्यास तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर असणं खूप गरजेचं आहे. तर पितृपक्षामध्ये सर्वांनी असं केलं पाहिजे. आणि मेन म्हणजे पितृपक्षामध्ये कावळ्याने घास घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर कावळ्याने घास घेतला नाही तर आपल्याला पितृ जेवू घालण्याचा हक्क नसतो, म्हणजे आपण जेवू घालवू शकत नाही. त्यामुळे कावळ्याला पहिला घास द्यायचा आहे. कावळ्याने खाल्ल्यानंतर मग आपल्याला पाहुणे जेवू घालायचे असतात पित्राचे. तर त्या दिवशी पहिल्यांदा गंध कालवायचा, त्यात थोडे तांदूळ टाकायचे आणि तो तांदूळ पहिल्यांदा पत्रावर शिंपडायचा, मग थोडं पाणी शिंपडायचं आणि नंतर मग कावळ्याला घास द्यायचा आहे. अशा रीतीने आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी असे पित्र करायचे आहे. जय माता दी.